कोल्हापुरी चप्पल अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त 86 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या। शासकीय विश्रामगृह कोल्हापूर इथं नवतेजस्विनी प्रकल्प, माविम महिला उद्योजिका आणि बचत गटांसमवेत त्यांनी चर्चा केली। यावेळी त्या बोलत होत्या। कोल्हापुरी चप्पल अधिक आरामदायी, आकर्षक आणि आधुनिक बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मशिनरीची गरज लक्षात घेता अतिरिक्त 86 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या। शासकीय विश्रामगृह कोल्हापूर इथं नवतेजस्विनी प्रकल्प, माविम महिला उद्योजिका आणि बचत गटांसमवेत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। सांगरूळ इथं सुरू असलेल्या कोल्हापुरी चप्पल युनिटमध्ये सध्या 10 गावातील 150 महिला सहभागी असून 1,29,00,000 रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येतोय। यामध्ये 40 लाख रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून मिळाले असून उर्वरित निधी माविम, CMRC आणि इतर भागीदारांकडून उभारला जातोय। या युनिटसाठी आधीच 38 लाख रुपयांच्या मशिनरीची खरेदी केली असून प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि आरामदायीपणा सुनिश्चित करण्यासाठी अधिक 86 लाखांची गरज आहे, असं सादरीकरण CMRC कडून करण्यात आलंय। या प्रकल्पामुळे कोल्हापुरी चप्पलला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा ब्रँड तसंच ओळख मिळेल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय। यामध्ये आधुनिक डिझाईन्स, गुणवत्ता नियंत्रण, सॉफ्ट लेदर यांसारख्या बाबींसाठी विशेष मशिनरी घेतली जाणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रस्तावासाठी लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून मान्यता घेण्याचं आश्वासन दिलंय। त्यांनी महिलांशी संवाद साधत चप्पल तयार करण्याचा कालावधी, उत्पन्न आणि भविष्यातील बदलांवरही चर्चा केली आहे। या बैठकीत नवतेजस्विनी प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर 2296 महिला बचत गट स्थापन झाले असून 32,000हून अधिक महिला या गटाद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत। एकूण 180 कोटी रुपयांचे कर्ज महिला गटांना वितरित करण्यात आले। कोल्हापुरी चप्पलचा परंपरेचा वारसा आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करतोय आणि यामध्ये महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल ठरणार आहे।